क्रिकेट एक खेळ जेवढा मैदानात खेळला जातो तेवढा मनामनातही। आज आपण भेटतोय अशा एका क्रिकेटपटूला ज्याने मेहनतीच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली, तो म्हणजे आयुष म्हात्रे। आयुषचा जन्म 16 जुलै 2007 मध्ये महाराष्ट्रातील विरार मधील एका सामान्य कुटुंबामध्ये झाला। वडील योगेश म्हात्रे वसईच्या कॉर्पोरेशन बँक मध्ये क्लर्क होते। विरार हे एक असे ठिकाण आहे जिथे क्रिकेट हा एक खेळ नसून छंद आहे। विरार मुंबईच्या मैदानापासून दूर जरी असले पण येथे क्रिकेट प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहे। 5 वर्षाचा असताना आयुषने पहिल्यांदा बॅट हातात घेतली। 5 वर्षाचा असलेल्या आयुषच्या क्रिकेटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। त्यामुळे वडील योगेश म्हात्रे यांनी आयुषला पुढे क्रिकेट अकॅडमी जॉईन करण्याचा निर्णय घेतला। दिलीप वेंगसकर क्रिकेट अकॅडमी जे चर्चगेटला आहे यापेक्षा चांगली जागा कोणती असणार। विरार पासून चर्चगेटचे अंतर सुमारे 80 किलोमीटर एवढे होते। आपल्या आजोबा सोबत दररोज सकाळी आपली क्रिकेट किट घेऊन लोकल ट्रेनने जात होता। वेंगसकर अकॅडमीच्या गायडन्समुळे आयुषने आपल्या बॅटिंग स्किल मध्ये चांगलीच सुधारणा घडवून आणली होती। 6 वर्षाचा आयुष 12 वर्षांच्या मुलांसोबत लेदर बॉलने क्रिकेट खेळायचा। आयुषने आपले प्रायमरी एज्युकेशन विरारच्या सेंट जोसेफ मध्ये पूर्ण केले। अकॅडमी मध्ये आयुषला चांगले गायडन्सही मिळत होते, परंतु रोजचा 80 किलोमीटर लोकलने प्रवास करणे खूप हेक्टिक होत होते। 10 वर्षाच्या आयुषने पुढे MIG क्रिकेट क्लब जॉईन केले, जेथे कोच प्रशांत शेट्टी आणि सचिन कोहलीच्या सानिध्याखाली आपली क्रिकेटची प्रॅक्टिस कंटिन्यू केली। जेव्हा आयुष क्रिकेट अकॅडमी मध्ये क्रिकेटचा सराव करत होता तेव्हा त्याच्या कोचचे लक्ष त्याच्या टॅलेंटवर गेलं। आयुषची आर्थिक परिस्थिती पाहून MIG क्रिकेट क्लब आणि वेंगसकर क्रिकेट अकॅडमीच्या कोचने आयुषकडून एकही रुपया न आकारण्याचा निर्णय घेतला। आयुषने आपली शाळा डॉन बॉस्को हायस्कूल मधून पूर्ण केली। आयुष पहिल्यापासूनच अटॅकिंग बॅट्समन होता। MIG क्रिकेट क्लबचे अंडर 14 ट्रायल चालू होते आणि आयुषचे त्यामध्ये सिलेक्शन झाले। MIG क्रिकेट क्लबच्या बाजूला आयुषच्या काकाचे विजय म्हात्रेचं घर होतं। आयुषने आपले क्रिकेटचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काकाच्या येथे राहण्याचा निर्णय घेतला, परंतु जेव्हा अंडर 14 चे मॅच चालू होणार होते तेव्हा कोविड-19 मुळे सर्व काही बंद झाले। त्यामुळे 2 वर्ष आयुषला कोणतेही BCCI टुर्नामेंट खेळता आले नाही। त्यानंतर 13 वर्षाच्या आयुषने साईनाथ स्पोर्ट क्लब जे विरार मध्ये आहे त्याच्यासाठी खेळणं चालू केले। आयुषचे टॅलेंट पाहून साईनाथ क्लबने आयुषला मुंबई A डिव्हिजन टुर्नामेंट मध्ये चान्स दिला। त्यानंतर आयुषने कधी मागे वळून पाहिले नाही। त्यानंतर आयुषने 2024-25 च्या रणजी ट्रॉफी मध्ये महाराष्ट्र विरुद्ध मुंबईसाठी 176 धावा करून आपले प्रथम शतक झळकावले। मात्र पुरुषांच्या लिस्ट A क्रिकेटमध्ये 150+ धावा करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आणि त्याने यशस्वी जयस्वालने केलेले मागील विक्रमही मागे टाकले। चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड जखमी झाल्यामुळे त्याला रिप्लेस करून 20 एप्रिल 2025 रोजी मात्रेने चेन्नई सुपर किंग कडून मुंबई इंडियन्स विरुद्ध IPL मध्ये पदार्पण केले। 17व्या वर्षी IPL खेळणारा आयुष हा 7वा सर्वात तरुण IPL खेळाडू आहे। नुकत्याच 3 मे रोजी RCB विरुद्ध झालेल्या सामन्यात केवळ 48 चेंडूत 94 धावा केल्या आणि त्याचे पहिले IPL शतक फक्त 6 धावांनी हुकले। हा होता आयुषचा प्रेरणादायी प्रवास। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा।